तिकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीची आज जागा वाटपाची पहिली बैठक पार पडली आहे आणि या बैठकीला अजित पवार गटाला मात्र डावलण्यात आलाय। नवाब मलिक ज्या राष्ट्रवादीचं नेतृत्व करतील त्या राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही अशी भाजप आणि शिंदे गटानं भूमिका घेतली आहे। तर युतीच्या बैठकीत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी जो विद्यमान नगरसेवक आहे ती जागा त्या पक्षाकडेच राहणार यावर सहमत झालाय। तर बदललेल्या राजकीय गणितामुळे काही जागांची अदलाबदली करण्याची तयारी देखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर जिथे तिढा असेल तिथला वाद पक्षश्रेष्ठी सोडवतील अशीही चर्चा झाल्याची माहिती आहे। जागा वाटप करताना महायुतीची प्रतिमा मलिन होणार नाही, वाद बाहेर जाणार नाही याची खबरदारी घ्यावं असं ठरल्याची देखील माहिती आहे। दरम्यान भाजप आणि शिंदे गटाच्या या बैठकीत 150 पारचा नारा देण्यात आलेला आहे। तर महायुतीचाच मुंबई महापौर होणार असं देखील म्हटलंय। पाहुयात बैठकीनंतर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात। ठरलंय, आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय। 150 प्लस एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे। दोघेही मिळून RPI सहित आणि त्यांचेही मित्रपक्ष आहेत कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्या सहित कोणी कुठे लढल्यावर 150 प्लस आम्ही जाऊ, तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली। अशा कुठल्याही प्रकारचा दावा हा कुणीही केलेला नाही। 227 जागांवरती महायुती लढेल, महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर हा 150 पेक्षा जास्त जागांवरती कसा निवडून येईल, नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याच्या दृष्टिकोनातून, तयारीच्या दृष्टिकोनातून ही चर्चा झालेली आहे। कुणीही अशा प्रकारे जागांचा दावा केलेला नाही। राष्ट्रवादी आणि त्यानुसार यापूर्वीच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवल्यानुसार आज महायुतीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीला माननीय मुख्य नेता एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी जसं अमितजींनी सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून 227 ठिकाणी महायुतीचे उमेदवार लढवले जातील आणि ते विजयी कसे होतील याची व्यूहरचना आणि चर्चा आजच्या बैठकीत झाली। आजचा फॉर्म्युला हाच आहे की 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर बसवायचा, हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आम्ही सर्वांनी ठरवला आणि महायुतीच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकेल आणि महायुतीचाच महापौर बसेल।